साठी आपल्या खालीचा वाटा देण्यासाठी इथे आलेली आहे। तुम्ही बघू शकता इतकी सुंदर झाडं यांनी या पठारावर लावलेली आहेत। मी आणि माझी लहान मुलगी आज इथे पाणी घालण्यासाठी आलो आहोत। खूपच छान फिलिंग आहे आणि फारच सुंदर प्रकल्प। माझ्या क्लबचं नाव मार्वलस कराटे अँड किक बॉक्सिंग स्पोर्ट्स क्लब। दर शनिवारी लोकमत आणि हरित सातारातर्फे एक चांगला उपक्रम राबवला आहे। आता सातारामध्ये हीट खूप वाढली आहे, तर अजिंक्य तारावर खालच्या मंगळाच्या इथं रोपांना पाणी घालण्याचा उपक्रम राबवला आहे। तर दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता हा उपक्रम राबवला जातो। तर मी पण माझ्या क्लबची मुलं घेऊन इथं पाणी घालण्यासाठी येते। तर मी एक आव्हान करीन सातारकरांना, जास्तीत जास्त लोकांनी दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता इथं पाणी घालण्यासाठी यावं। धन्यवाद। शहरात राहत असाल तर थंडीमध्ये थंडी उन्हाळ्यामध्ये सुसह्य होता, उन्हाळा होताच सुसह्य होता। आज त्याची पिढी आहे, पुढच्या 25-30 वर्षामध्ये पृथ्वीचं तापमान अजून 5 अंशानं वाढणार आहे। तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी 0.20 अंशानं पृथ्वीचं तापमान वाढतं। 0.20 म्हणजे साधारणपणे 5 वर्षाला 1 अंशानं तापमान वाढतं। आता आपण 40-41 वरती आपल्याला 50 वरती जायला फार वेळ लागणार नाही। 50°C विचार करा, तुमच्या घरात AC असेल तरच तुम्ही टिकणार नाही, टिकणार पाणी प्रत्येकाला AC परवडणार आहे। सगळं बरोबर आहे, बाकी सगळ्या गोष्टी करिअर काय व्यवसाय सगळं, पण त्याच्याबरोबर आपण जो ऑक्सिजन घेणार तो टिकणार आहे का, आपली तब्येत टिकणार आहे का, हे सगळे टिकवायचं असेल ना तर त्याच्यासाठीची लढवड। मग अशी मी तुम्हाला बोललो, कदाचित तुम्हाला वाईट वाटलं असेल की काय माणूस काय संबंध, पण ठीक आहे, आमच्या दारात झाड आहे, कोणाच्या झाड तुमच्या दारात आहे थोडंच, त्या झाडातनं तिथून आलेला वाहून आलेला ऑक्सिजन, तिथून आलेलं गार वारं, ते म्हणणारे काही पाटलाने 2 कॅन घातले, पाटलालाच वारं लागू आणि जाधवानं अजिबात 1च कॅन घातला, जाधवाला कमी लागू द्या म्हणणारे का वारं, सगळ्याला समान आहे। तो जर भेदभाव करत नाही तर आपण का भेदभाव करायचं की नाही मी 2च कॅन घालणार, तेव्हा बघा तेव्हा तर नुसताच वाचलाय, हे नको। हे तुमच्या माझ्या जगण्यासाठी आहे। पैसा कमवाल किती, कुठून कमवाल, ऑक्सिजन नसेल, स्वास्थ्य नसेल तर तुमच्या पैशाला किंमत काय।